हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो या व्हिडिओमध्ये मी बसली आहे एक चाकू घेऊन. डोंट वरी, मी कोणाला हार्म नाही करणार आहे आणि मी हे अनबॉक्सिंग करायला ठेवली आहे. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की या नायका ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये मी काय काय परचेस केलं आहे. आणि मला खूप गोष्टी घ्यायच्याच होत्या, माझ्या घरी संपलेल्या, आणि मला भरपूर म्हणजे मी रिपिटेटिव्ह प्रोडक्ट्स यूज करते आणि मला काहीतरी एक्सपेरिमेंट करायचं होतं, काहीतरी न्यू यूज करायचं होतं, तुम्हाला पण रिव्ह्यू देता येईल. सो मी डिसाईड केलं की मी नायकावरती जे पण मला प्रोडक्ट हवं आहे, जे पण कॅटेगरी, फॉर एक्झाम्पल मॉइश्चरायझर, तर मी मॉइश्चरायझर सर्च करून मी सॉर्ट करणार आणि सॉर्ट करून कॅटेगरी सिलेक्ट करणार कस्टमर टॉप रेटेड. सो जेवढे पण कस्टमर टॉप रेटेडमध्ये फर्स्ट प्रोडक्ट्स येत आहेत ते मी बाय करणार. सो स्टे ट्यून. मला पण नाही माहिती हे कस्टमर टॉप रेटेड हे फेक असतात, रिअल असतात, जेन्युइन असतात, आय हॅव नो आयडिया. बट मी हे सगळे प्रोडक्ट्स ऑर्डर केलेत आणि सगळ्यांचे रिव्ह्यूज ना असे लॅक्समध्ये होते नायकावरती. सो सगळे प्रोडक्ट्स आय हॅव हाय होप्स. लेट्स सी आणि लेट्स बिगिन इन टू द व्हिडिओ. सॉरी. ओके, सो मी हा पहिली छोटावाला बॉक्स, हे 2 बॉक्सेस आहेत. पहिले आपण छोट्या बॉक्सने स्टार्ट करूया. अँड वाईल आय डू माय अनबॉक्सिंग मी तुम्हाला सांगते की मी उगाचच असं म्हणजे काही घ्यायचं आहे सेलमध्ये म्हणून मी घेतलं नाही आहे. ही चुकी मी आधी भरपूर करून झालेली आहे. काही प्रोडक्ट्स माझे संपलेले, लाईक मॉइश्चरायझर, आणि थंडीमध्ये वगैरे आपल्याला चांगले मॉइश्चरायझर लागतात आणि भरपूर वर्ष मी इमोलिन वगैरे यूज केलं, सो मी ते घेतलं आहे. स्किन टेंट, जसं मी आधी तुम्हाला बोलली, मी ते मसाबावाला घेतलेलं, लव चाइल्ड बाय मसाबा. बट त्याचे प्रोडक्टची क्वांटिटी एवढी कमी आहे की मी ते हार्डली 4 वेळा 5 वेळाच यूज करू शकेन. सो मी असे काही प्रोडक्ट्स यूज केले जे गरजेचे होते. येस, आय डोंट नो हे काय आहे. या बॉक्समध्ये आहे लिपस्टिक आणि फेस टिंट, हाऊस ऑफ मेकअप. तर ह्याचा शेड आहे FL20. सो स्किन टिंट, जसं मी आता बोलतच होती की माझं लव चाइल्ड बाय मसाबावाला खूप कमी क्वांटिटी होती आणि या बॉक्सकडे बघून वाटतं आहे की हा माझा पाम एवढा बॉक्स आहे. या बॉक्सकडे बघून वाटतं आहे की ह्याची पण क्वांटिटी कमीच असणार आहे. बट मी या प्रोडक्टबद्दल एवढं बघितलं. सो मी नायकावरती स्किन टिंट जेव्हा सर्च केलं तेव्हा हा प्रोडक्ट मला दिसला आणि ओ माय गॉड, हा काय टायनी प्रोडक्ट आहे आणि मी ह्याच्यासाठी केवढे पैसे पे केलेच. मी ह्याच्यावरती बाय द वे आज मी फक्त अनबॉक्सिंग करणार आहे. या सगळ्या जे प्रोडक्ट्स आहेत त्याला मी यूज करणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत त्याचे रिव्ह्यूज पण शेअर करेन इन अनदर व्हिडिओ. सो या व्हिडिओमध्ये मी फक्त जस्ट असं ट्राय करेन अँड अनबॉक्स करेन. सो हा असा स्किन टिंट आहे. मला फाउंडेशन यूज करायला नाही आवडत, हेवी वाटतं मला डे टू डेसाठी. हे पण ते मसाबासारखं येतच नाही आहे. ओके, दिस इज माय शेड. थोडासा पिंकिश आहे बट थिक आहे. माझा हे आता थोडं थिक वाटतं आहे मला. ओके, एनिवेज मी हे रिव्ह्यू नाही करणार आहे. सो हे मी टिंट ऑर्डर केलं आहे. सोफार ओके वाटलं आहे, बघू. म्हणूनच मी आज रिव्ह्यू नाही करत आहे, बिकॉज मला या सगळ्या प्रोडक्ट्सला थोडा फेअर चान्स द्यायचा आहे. या प्रोडक्ट्सला मी जरा 7-8 दिवस यूज करेन आणि मग ह्या सगळ्यांवरती रिव्ह्यू करेन. आणि हे सगळं मी माझ्या पैशांनी बाय केलं आहे, काहीच कोणाकडनं स्पॉन्सर्ड नाही आहे. स्किन टिंट इज समथिंग की तुम्हाला फाउंडेशन म्हणजे थोडंसं कवरेज पण मिळेल, प्लस त्याच्यामध्ये स्किन केअर असतं. सो स्किन केअर अँड फाउंडेशन मेकअपचं मिक्सचर इज स्किन टिंट. म्हणून मग मी ह्याला विचार केला की बघूया ट्राय करून. नेक्स्ट इज लिपस्टिक्स. सो हे ना मिनी आहेत, जस्ट होप्सचे. तर ह्याच्यातला एक शेड आहे हिबिस्कस म्हणून, एक बीटरूट म्हणून एक होता जो मी आधी यूज केला आणि मला तो प्रचंड आवडतो. सो मी पूर्ण सेट ऑर्डर केला आहे परत. डीप रेड्स हा या सेटचं नाव आहे, डीप रेड्स. सो ह्याच्यामध्ये ना मला तेव्हा ह्याचा टेक्स्चर आवडलेला, बिकॉज ह्याचा टेक्स्चर ना खूप असा मॅट लिपस्टिक्स आहेत सगळे, फक्त ड्राईंग नाही आहेत. म्हणजे कधी तुम्ही मिस्क्लेअर लिपस्टिक यूज केली असेल मॅटवाली, क्रीमवाली, सो येस, क्रीमी मॅट टेक्स्चर आहे. सो ह्याच्यामध्ये ना 1 2 3 4 5 शेड्स असतात आणि मी कोणतीच लिपस्टिक ना एवढी संपेपर्यंत यूज करत नाही, ती इव्हेंच्युअली एक्सपायर होते किंवा मग हरवते. सो मी विचार केला की हा असा सेट घेऊया आणि हा मला खूप कमी रेटमध्ये मिळाला. ह्याची ॲक्च्युअल MRP आहे 745, बट मला मिळालं आहे समथिंग 300 or 245ला काहीतरी नायका सेलमध्ये. सो मी हे घेतलं आहे. त्याच्यामध्ये मला खूप शेड्स मिळतील आणि खूप क्यूट पॅकेजिंग आहे. सो हे अशी पॅकेजिंग आहे. एवढा प्रोडक्ट आहे, क्वाईट इनफ. ह्याच्यामध्ये सी
एवढंसं आहे. बट मला ही एक लिपस्टिक जर मला 1 मंथ जरी चालली ना, आय एम गुड. हा बीटरूट बर्गंडी, हा वाला जो शेड आहे ना, बीटरूट बर्गंडी, ह्याच्याबद्दल मी बोलत होती. हा मला खूप आवडतो. जेव्हा लास्ट टाईम मी घेतलेलं तेव्हा मी माझ्या फ्रेंड्सबरोबर शेड्स डिस्ट्रीब्यूट केलेले, तर त्यातून मला हा वाला शेड आवडला अँड आय वॉज इन लव्ह. प्रॉपर मॉवी पिंक. माझ्या फेसवरती रेड ऑरेंजपेक्षा ना पिंक शेड जास्त सूट करतो. सो असा पिंकिश मॉवी पिंक आहे. हे 3 शेड मला जवळपास सेम वाटत आहेत. कारमधून या बॉक्समध्ये एवढंच होतं. आता वळूया या मोठ्या बॉक्समध्ये. ॲक्च्युली मी सुद्धा विसरली आहे की मी काय काय ऑर्डर केले. हे जे मिनी लिपस्टिक्स होते ते मी विसरलेली. मी हा ऑर्डर केल्यानंतर मी एका ट्रिपला गेली होती आणि तिकडनं मी आता डायरेक्टली येऊन हे ओपन करते. अँड आय वॉज सो एक्सायटेड, कारण की फर्स्ट टाईम असं झालं की कोणता पॅकेज ओपन करायला मी एवढा टाईम लावला आहे. सो या बघूया यात काय येतं आहे. हे रॅप ओपन करूया. ओके, 3 प्रोडक्ट्स आहेत. हे काय आय डोंट नो. हा कोणता ब्रँड आहे? हे काय ऑर्डर केलं आहे मी? ओके, ग्वाशा स्टोन. हे ब्रँड आहे मार्बल काहीतरी फ्रेंचमध्ये आहे. आय डोंट नो कोणती लँग्वेज आहे ही, बट आय कॅन्ट प्रोनाऊन्स इट वेल. सो मी नाही करत, मी तुम्हाला दाखवते आणि सगळे प्रोडक्टचे लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. सो ग्वाशा मी काय घेतलं मी तुम्हाला सांगते. जसं तुम्ही लास्ट व्हिडिओ माझी बघितली असाल तर तुम्हाला कळेल की मला इथे थोडं पफीनेसचा इश्यू आहे आणि मी विचार केला आहे की लग्नानंतर मी फेसकडे असं लक्ष देणं थोडं कमीच केलं आहे. सो मी हे घेतलं आहे. म्हणजे मी एव्हरी नाईट अँड एव्हरी मॉर्निंग जेव्हा मॉइश्चरायझर लावेन तेव्हा जरा ह्याच्यानी मसाज करेन. आय डोंट नो इफ दिस वर्क्स. मी थोडं ह्याला 1-2 वीक यूज करेन, बघू मला काय चेंजेस दिसत आहेत का. क्वालिटी वाईज मला चांगलं वाटतं आणि ह्याला थोडं असं बॉक्सनं सांभाळून ठेवावं लागेल, बिकॉज ह्याच्यावरती डर्ट वगैरे नाही गेली पाहिजे, कारण की तुम्ही डेली फेसवरती यूज करणार आहात. सो मी याला जरा नीटच ठेवते बिकॉज मला खरंच माझा तो पफीनेस घालवायचा आहे. सो हे होतं थर्ड प्रोडक्ट. नेक्स्ट इज मॉइश्चरायझर. सो हे मॉइश्चरायझर ना मी बघितलं आहे. आधी ना मी तुम्हाला मॉइश्चरायझरचं सांगते. तर आधी मी ना न्यूट्रिजनाचं ॲक्वा बूस्ट म्हणून ऑर्डर केलं होतं आणि तेव्हा मी माझ्या फ्रेंडला सांगितलं, मी शेअर करते. सो मी अपूर्वाला सांगितलं अँड शी वॉज लाईक की न्यूट्रिजना इज नॉट गुड. म्हणजे भरपूर छान रिव्ह्यूज होते बट त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स होता आणि त्यांच्या इन्ग्रेडियंट्स लिस्टमध्ये होतं फ्रेग्रन्स. मी फक्त टॉप रेटेड आहे म्हणून मी ऑर्डर केलं आणि रिव्ह्यूज पण छान होते. बट माझ्या फेसवरती आय डोंट प्रिफर टू अप्लाय फ्रेग्रन्स. कोणत्या पण इन्ग्रेडियंट्समध्ये माझ्या मेकअप नाही स्किन केअरच्या फ्रेग्रन्स नसतं. सो मग मी ती ऑर्डर अख्खी कॅन्सल केली बिकॉज तो सिंगल प्रोडक्ट कॅन्सल होत नव्हता. परत हे सगळे रीऑर्डर केले आणि मग त्याच्या नेक्स्ट बिकॉज मी जर आणि तो महाग होता, ते काहीतरी 700ला ती एवढीशी ट्यूब होती. मी जर एवढे पैसे देऊन घेते तर मी उगाच वेस्ट करायला हे व्हिडिओ करायचे म्हणून मी पैसे वेस्ट नाही करणार, म्हणून मी ऑर्डर कॅन्सल केली आणि मी हा घेतला जो सेकंड टॉप रेटेड होता. सो हा मिनिमलिस्टचा आहे. तर ह्याच्यामध्ये विटॅमिन B5 मॉइश्चरायझर आहे. हा ऑइली स्किन ऑल स्किन टाईपसाठी आहे आणि ह्याचे पण रिव्ह्यूज छान होते आणि हा लाईट वेट पण आहे. मी ह्याचे ना यूट्यूबवरती सगळे व्हिडिओज ऑर्डर केल्यानंतर मी यूट्यूबवरती बघितलं की कसं काय आहे, कोणते प्रोडक्ट्स मी जे घेतलेत ते चांगले आहेत की नाही, सुटेबल आहेत माझ्या स्किनसाठी की नाही. तरी अशी जेल कन्सिस्टन्सीमध्ये आहे आणि एकदम गेला लाईक असं थंड वाटते. छान हा जेल आहे. आय एम एक्सायटेड टू यूज दिस. बघूया. सो 0 फ्रॅग्रन्स, काही नाही. थोडासा असं जो केमिकली नाही म्हणता येणार बट थोडासा फ्रेग्रन्स आहे, बट फ्रेग्रन्स परफ्यूमवाला फ्रेग्रन्स नाही आहे. आणि ओके, सो नेक्स्ट इज बायोलाजचं कंडिशनर. ह्याचा मी शॅम्पू पण ऑर्डर केला आहे. तो हा वाला मी घेतला आहे. बघूया कसं काम करतं आहे काय. दिस ओके, हा ह्याचा शॅम्पू आहे. शॅम्पू कंडिशनर दोन्ही सेम ब्रँडचे मी प्रिफर करते. सो दोन्ही मी हे ऑर्डर केले आहेत. टॉप रेटेडमध्ये हे सेकंड टॉप रेटेड शॅम्पूमध्ये होतं. अँड नेक्स्ट इज आयलायनर. मध्ये ना आयलायनरमध्ये अगेन कॉम्बोज होते मेबलिन आणि हे सगळ्याचं. तर त्याच्यानंतर जो टॉप रेटेड होता तो लॅक्मे हावाला होता, जो 100 और 121ला होता. मी खूप आधीपासून ह्याच्याबद्दल ऐकते, स्कूल टाईम्सपासून रादर.
बट मी नेहमी ना LA18चं यूज करायचे, जे 100 रुपीजला येतं. सो ते पण टॉप रेटेडमध्ये होतं, बट मला हवं होतं की मी ते तर यूज करायचीच, पण मला लायनरमध्ये ना फॅन्सी वगैरेच्या ऐवजी हे आवडतात ह्याच्या ब्रशेससाठी. ह्यांचे ब्रशेस मस्त असतात. आणि आजकाल ना काय ब्लॅक आयलायनर्समध्ये ना शायनीनेस असतो. मला मॅट आवडतात, तर आय होप हा मॅट असेल. मी कधी हा नाही यूज केला. LA18वाला मॅट आहे. सो बघू आता काय सुकतो आहे. आणि मला वॉटरप्रूफ असं आवडत नाही जास्त प्रोडक्ट्स, कारण मस्कारा स्पेशली आय प्रोडक्ट्स मला वॉटरप्रूफ आवडत नाही, कारण की गेलेलं मी रिअप्लाय करेन, बट ते खूप हार्शली रब करावं लागतं ऑइल वगैरेनी, जे मी डेली नाही करू शकत. सो मी आयलायनर आणि या सगळ्यामध्ये ना हे असे नॉन वॉटरप्रूफ प्रोडक्ट्स प्रेफर करते. सो येस, हे सगळे प्रोडक्ट्स होते. मी लायनरचा वेट करते सुकेल. हे पण मॅट आहे, ग्रेट. आणि ह्याचं म्हणजे लाईन किती बारीक येते. सो मला ह्याच्याबद्दल काय रिव्ह्यू करायचं, आय एम शुअर हे भरपूर मुलींचं फेवरेट असेल. तर मी हे सगळे रिव्ह्यू म्हणजे यूज करेन आता, आणि मी सगळ्यांचे प्रोडक्टचे रिव्ह्यू शेअर करेन. सो स्टे ट्यून्ड अँड लेट मी नो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल की नाही. मी काहीतरी वेगळं करायचं ट्राय केलं, म्हणून मी असं कस्टमर टॉप रेटेड प्रोडक्ट्स ऑर्डर केले. सो मी त्यांना यूज करेन आणि जेन्युइन रिव्ह्यूज तुमच्यासोबत शेअर करेन. So thank you for watching this video and bye bye.